नमस्कार, मी हर्षाली हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. हितगुज कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आजार, उपचार आणि विशेष करून प्रतिबंधात्मक घ्यायची काळजी याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे मधुमेहासंदर्भातला विशेष कार्यक्रम डायबिटीज डायलॉग्स. आणि या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्रातील महिला एंडोक्रिनॉलॉजिस्ट आणि डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर अमी संघवी आणि डॉक्टर शेफाली कारखानीस. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. महिला दिनानिमित्त डायबिटीज डायलॉग्स या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. डायबिटीज हा पुरुषांइतकाच स्त्रियांसाठी धोकादायक आहे, परंतु मधुमेहामुळे स्त्रियांसाठी अतिरिक्त गुंतागुंत निर्माण होते, ज्याबद्दल आपण आज आमच्या टॉक शोमध्ये चर्चा करणार आहोत. शिवाय डायबिटीज हा अनुवंशिक असल्याने आपल्या डॉक्टरांच्या पॅनेलमधून समजून घेऊया की आपल्या समाजातील स्त्रियांच्या मधुमेहावर उपचार केल्यास आपली भावी पिढी मधुमेही होण्याचा धोका कमी करून निरोगी होईल हे विधान बरोबर आहे की नाही. तर डायबिटीज आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी आपण डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेऊया. चला तर मग आता विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, मी सगळ्यात आधी तुमच्याकडे येते. सगळ्यात पहिला प्रश्न, मधुमेह म्हणजे काय आणि याचा प्रसार कसा होतो आणि तो स्त्रियांमध्ये कितपत सामान्य आहे? ओके. तर पहिलं तर नमस्कार. मधुमेह म्हणजे डायबिटीज हे काय असतं? मधुमेह म्हणजे जेव्हा आपली शरीरामध्ये रक्तात साखरची मात्रा वाढते, त्याला आपण मधुमेह किंवा डायबिटीज म्हणतो. आता हे का होतं? आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन म्हणून एक हॉर्मोन होतं, ते पॅनक्रियाजमधून येतं. ते जर शरीरमध्ये कमी बनतं किंवा त्याचा असर व्यवस्थित होत नाही, तर पेशंटला मधुमेह म्हणजे डायबिटीज़ हो शकतो. अब मधुमेह के दो प्रकार होते हैं, एक टाइप 1 डायबिटीज़ और एक टाइप 2 डायबिटीज़. टाइप 1 डायबिटीज़ जो बच्चों में देखा जाता है, टाइप 2 डायबिटीज़ जनरली बड़ों में होता है. और एक प्रकार होता है जेस्टेशनल डायबिटीज़, जो गर्भवती महिलाओं में देखा जाता है. डायबिटीज़ की संख्या सालों साल बढ़ती जा रही है. अगर हम 2019 की बात करें तो विश्व भर में करीब 540 मिलियन लोगों को डायबिटीज़ था, पर अगर उसके एस्टिमेट हम लगाए जाए तो 2030 तक वो 640 मिलियन तक पहुंचने की आशंका है. ये बीमारी महिलाओं और पुरुषों में ऑलमोस्ट सेम देखी गई है. अगर विश्व भर में देखे जाए तो पुरुषों में 11% में देखी गई है और महिलाओं में 11.6% में देखी गई है, पर मात्रा सेम रही है. अगर हम अपने देश की बात करें तो हमारे देश को में तो इतना जल्दी ये बढ़ रहा है कि जल्दी हमें डायबिटीज़ कैपिटल ऑफ द वर्ल्ड कहा जाएगा, क्योंकि 17% जो डायबिटीज़ पेशेंट है वो हमारे देश से आते हैं. और इसमें भी पुरुषों और महिलाओं में ऑलमोस्ट सेम मात्रा देखी गई है. पर हम जब महिलाओं पे फोकस करते हैं तो सबसे इम्पॉर्टेंट ये जानना ज़रूरी है महिलाओं के लिए कि उनकी जो लाइफ टाइम रिस्क, जिनको उनको डायबिटीज़ हो सकता है अपने आयुष्य में, वो लाइफ टाइम रिस्क पुरुषों से ज़्यादा हो सकता है. और ये भी देखा गया है कि जब स्टडीज़ में ये देखा गया है कि महिलाओं का अगर आप डायबिटीज़ कंट्रोल देखो कि उनका डायबिटीज़ नियंत्रण में कितना रहता है, तो पुरुषों के मुकाबले ये कम देखा गया है. तो यहाँ ये माध्यम से हम ये मैसेज पहुँचाना चाहते हैं महिलाओं को कि आप भी अपने डायबिटीज़ को लेकर सतर्क रहें और उसकी टाइम टाइम पे जांच करा के उसका इलाज कराते रहें. नक्कीच. डॉक्टर शेफाली, तुमच्यासाठी माझा हा असा प्रश्न आहे की दैनंदिन व्यवहारामध्ये जेव्हा स्त्रियांमध्ये मधुमेह असतो तेव्हा त्यांच्यामध्ये कोणते कॉमन सिम्पटम्स तुम्हाला दिसतात आणि त्यावर तुम्ही नेमका काय त्यांना सल्ला देता? डायबिटीज इज अ सायलेंट डिझीज. आपण त्याला सायलेंट डिझीज म्हणतो कारण ह्याच्यामधनं आपल्याला काही त्रास होत नाही. त्रास होत नाही तर जाणीव होत नाही, आणि जाणीव होत नाही तर लोक दुर्लक्ष करतात फार. तर डायबिटीजमुळे जर तुमची शुगर 100 असेल किंवा 500 असेल, तुम्हाला फरक पडणार नाही, तुम्हाला काही लक्षात येणार नाही. तर तपास करणं हा एकच मार्ग आहे ज्यामुळे आपल्याला समजू शकतं की आपली रक्तातली साखर किती आहे आणि कंट्रोलमध्ये आहे की नाही. तर महिन्यातनं एकदा तुमचं उपाशापोटची साखर, जेवल्यानंतरची साखर, 3 महिन्यातनं एकदा ॲव्हरेज शुगर म्हणजे जे आपण HbA1c म्हणतो ते तपासलं गेलं पाहिजे. व वर्षातनं एकदा कॉम्प्लिकेशन्स जे डायबिटीजमुळे होतात, इतर अवयवांवरती जे दुरप्रकार होतात ते आपण टेस्ट केले पाहिजेत. म्हणजे डोळे आहेत, किडनी आहे, पाय आहे, हार्ट आहे, तर ह्या सगळ्याची चाचणी झाली पाहिजे. जेव्हा डायबिटीज होतो
त्यावेळेस फार अविशिष्ट असे संकेत येतात. म्हणजे जसं पायाला दुखायला लागतं किंवा नसा खेचल्या जातात, तळपायाची आग होते किंवा वजन कमी होतं. काही लोकांना खूप तहान लागायला लागते, काही लोकांना खूप लघवीला लागते. महिलांमध्ये बघितलं गेलंय की लघवीच्या जागेवरती खाज अनेकदा वारंवार येत राहते. पण आपण गृहिणी आहोत, महिला आहोत, तर जसं पूर्वीपासूनच आपण करत आलोय, तर स्वतःकडे लक्ष न देता आपल्या कुटुंबावरती आपण जास्त महत्त्व टाकतो आणि त्यामुळेच ह्या छोट्या-छोट्या गोष्टी, छोट्या-छोट्या कणकण जे होतं ते आपण दुर्लक्ष करतो. तर हा जो विचार आहे माझ्या मते माझ्या महिला पेशंट्समध्ये हा विचार बदलणं हे सगळ्यात मोठं कठीण काम आहे माझ्यासाठी. कारण त्यांचं खाणं, पिणं, झोपणं, वागणं सगळं आपल्या कुटुंबावरती अवलंबून असतं. मी माझ्या पेशंटला नेहमी सांगते, की घरातलं सगळं काम करून मग नाश्ता 12 वाजता करायची गरज नाहीये. तुम्ही नाश्ता आधी करा आणि मग घरातलं काम करा. पण ते तसं करत नाहीत. तसंच मुलगा 11 वाजता येऊन रात्री जेवतो म्हणून त्याच्याबरोबर ताट घेऊन बसायची गरज नाही. तुम्ही तुमच्या वेळेस जेवा आणि जेव्हा 11 वाजता मुलगा येईल त्याच्याबरोबर एक सॅलड बोल घेऊन बसा किंवा ताकाचा एक ग्लास घेऊन बसा. म्हणजे तुमचा वेळ पण व्यवस्थित जाईल आणि गप्पा-शप्पा पण मारता येतील. तर या छोट्या-छोट्या गोष्टी जर बदलल्या तर खूप पुढे जाऊन आपल्या गृहिणींना म्हणजे डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये खूप मदत होईल. नक्कीच. म्हणजे आपण आहाराची वेळ निश्चित पाळली पाहिजे रोजच्या रोज. डॉक्टर अमित, तुमच्यासाठी माझा असा प्रश्न आहे, प्रेग्नंट वुमन, गर्भवती ज्या महिला असतात, त्यांना मधुमेह होण्याचा धोका जास्त असतो का? आणि जर तसं असेल तर त्यांची टेस्ट करण्यासाठी कोणती सर्वोत्तम चाचणी चांगली कोणती आहे? जेस्टेशनल डायबिटीज ज्याला म्हणतो ते गर्भावस्थामध्ये जे शुगर्स जेव्हा वाढते किंवा पेशंटना पहिल्यांदा कळतं की त्यांना डायबिटीज आहे, त्या अवस्थेला आपण जेस्टेशनल डायबिटीज म्हणतो. जर आपण विश्वभरात बघायला गेलो तर 9 to 25% महिलांना हे जेस्टेशनल डायबिटीज़ हो शकतो. आता अगर हम इसको देखने जाए जेस्टेशनल डायबिटीज़ को, तो उसको नियंत्रण में रखना क्यों ज़रूरी बनता है? ना सिर्फ मदर के लिए पर आने वाले बच्चे के लिए भी वो इतना ही इम्पॉर्टेंट होता है, क्योंकि वो बच्चे को नहीं तो नुकसान दे सकता है. जब हम इसकी टेस्ट की बात करते हैं तो सबसे इम्पॉर्टेंट है कि जब आप पहली बार आपको पता चले कि आपको प्रेगनेंसी है, तब आपके डॉक्टर के संपर्क में आए और सबसे पहले जो अगर आपको डॉक्टर बताते हैं तो आपकी शुगर की जांच करें. अगर उस टाइम के आपकी शुगर्स नॉर्मल है तो आपको वापस 24 और 28 हफ्तों के गर्भावस्था के इन हफ्तों में वापस जांच करने अगर आपके डॉक्टर बताते हैं तो तभी भी वापस जांच करें, ताकि पता चले कि आपकी शुगर्स बढ़ नहीं रही है. जब हम बात करते हैं टेस्ट की, तो जो हमारे वैल्यूज़ होते हैं, जो हमारे कट ऑफ वैल्यूज़ होते हैं, वो प्रेगनेंसी में चेंज हो जाते हैं. बहुत सारे गाइडलाइंस है, क्राइटेरियाज है, जिससे हम ये नाप सकते हैं कि आपको जेस्टेशनल डायबिटीज़ है कि नहीं है. उसमें सबसे कॉमनली हम जो हमारी गाइडलाइंस डिप्सी गाइडलाइन से यूज़ करते हैं कि आप पहले अपना फास्टिंग शुगर करा लीजिए, फिर आपको 75 ग्राम ग्लूकोज पानी में मिलाकर दिया जाता है और आपकी शुगर 2 घंटे के बाद वापस टेस्ट करते हैं. अगर वो शुगर 140 मिलीग्राम डेसीलीटर से ज़्यादा हो, मतलब आपको जेस्टेशनल डायबिटीज़ है. आप तुरंत अपने डॉक्टर के संपर्क में आए, उसकी जांच करें और उसका इलाज चालू करें. अगर वो वैल्यू कम है और अगर आपके डॉक्टर बताते हैं कि वापस उसको टेस्ट करें, तो आप टेस्ट कराते रहें, ताकि मदर, माँ और बच्चा दोनों स्वस्थ रहे. नक्कीच. डॉक्टर शिफाली, ज्यांना मधुमेह असतो त्यांना स्वीट खाण्यावर तर बंधन असतंच, पण जे आर्टिफिशियल स्वीटनरने जे पदार्थ बनवलेले असतात ते हवे तेवढे खाऊ शकतात, हे बरोबर आहे का? आपल्या देशात सगळ्या वेळेस गोड लागतं की नाही. आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे कृत्रिम साखर ज्याला म्हणतो, ते थोड्या प्रमाणात वापरलं तर सुरक्षित आहे, ते व्यवस्थित वापरू शकतो आपण. पण जेव्हा आपण शुगर फ्री मिठाईची गोष्ट करतो, जे दारोदारी मिळतं, प्रत्येक दुकानात शुगर फ्री मिठाई हल्ली मिळते, महाग पण असते पण मिळते सगळीकडे, आणि ती जेव्हा आपण घेतो तर ही शुगर फ्री मिठाई गूळ, मध किंवा खजुरानी बनलेली असते, ज्यानेकरून आपलं डायबिटीस तर वाढणारच, किंवा मग आर्टिफिशियल स्वीटनरनी बनलेली असते. आता जेव्हा आर्टिफिशियल स्वीटनर आपण वापरतो तर रक्तातल्या साखरेमध्ये फार काही फरक पडत नाही.
पण हे विचार करा की त्या मिठाईमध्ये तुम्हाला तेल गेलंय, तूप गेलंय, मैदा गेलाय, मावा गेलाय, खवा गेलाय, काय नाही गेलंय. आणि ती आर्टिफिशियल मिठाई असते, ती शुगर फ्री मिठाई आहे. शुगर फ्री मिठाई तर 2-3 दिवसात खराब होणार, त्यामुळे आपण त्याला 2-3 दिवसात सगळंच्या सगळं डायबेटिक पेशंट्स खाऊन टाकतात. आणि पुढच्या आठवड्यात 15 दिवसानंतर पुन्हा एक नवीन त्योहार येतो, नवीन गोष्टी येतात, परत तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनरनी बनवलेली मिठाई आणणार. तर हा जो प्रकार आहे त्याच्यामुळे आपलं ना कोलेस्ट्रॉल कमी होणार आणि ना वजन कमी होणार. आणि वजन नाही कमी झालं तर डायबिटीज कंट्रोलमध्ये कसं येणार? त्याच्यापेक्षा मी पेशंट्सना नेहमी सांगते की तुम्ही वर्षातले 4-5 दिवस ठरवा. त्या दिवशी तुम्हाला जी आवडेल, जी खूप सगळ्यात महागवाली मिठाई घेऊन या, थोडी खा आणि मग खुश राहा. म्हणजे ते जास्त चांगलं आहे आर्टिफिशियल स्वीटनर रोजचं वापरण्यापेक्षा. नक्कीच. तर डॉक्टर, आम्ही तुमच्यासाठी मधुमेहामध्ये पाळीवर, मासिक पाळी जी आपली असते त्यामध्ये काही परिणाम होतो का त्याचा, आणि त्यानुसार मासिक पाळीचा शरीरातील रक्ताच्या साखरेवर काही परिणाम होतो का? आय थिंक हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण याच्यावर आपण कधी काळजीच घेत नाही. मासिकचं टायमाला असं बघण्यात आलं आहे की जेव्हा मासिक सुरू होते त्याच्या 2-4 दिवस अगोदर किंवा मासिक जेव्हा चालू असते तेव्हा पेशंटची शुगर वाढत जाते, हॉर्मोनल चेंजेस म्हणून, आणि तेव्हा फूड क्रेविंग्स होतात, खाण्याची इच्छा जास्त होते, म्हणून पण शुगर वाढते. प्लस त्या मासिकच्या टायमाला कधीकधी रक्ताचं प्रमाण जास्त जातं, त्या हॉर्मोनल चेंजेस म्हणून पण शुगर्समध्ये चेंजेस बघितले गेले आहेत. पर ऐसा भी देखा गया है कि कभी दो महिलाएं सेम नहीं होती है, किसी की मासिक सेम नहीं होती है. तो कभी कुछ स्टडीज़ में ऐसा भी देखा गया है कि मासिक के टाइम पे शुगर्स कम भी हो सकती है. तो मेरी ये सलाह रहेगी उन महिलाओं को जिनको डायबिटीज़ है कि मासिक के पहले और मासिक के दौरान अपनी शुगर्स की जांच रेगुलरली करें, ताकि आप अपने डॉक्टर के संपर्क में आकर अगर कोई ट्रीटमेंट में कुछ चेंजेस लाने हैं तो आप ला सकते हैं. और एक इम्पॉर्टेंट चीज़ क्या देखी गई है कि जिनको पहले से ही मासिक इरेगुलर है, या जिनकी साइकिल्स लंबी होती है, या जिनको पीसीओएस है, पॉलिसिस्टिक ओवेरियन डिजीज़, या फिर जो पेरीमेनोपॉजल है, जिनको मीनोपॉज आने वाला है, या जो मीनोपॉजल है, इन महिलाओं में डायबिटीज़ आने के चांसेस बढ़ जाते हैं. तो अगर आप इस कोई स्टेज से जा रहे हैं तो मैं आपको अनुरोध करूंगी कि आप अपनी शुगर्स की जांच कराएं, और अगर आपकी शुगर ज़्यादा है तो आपके डॉक्टर के संपर्क में आए. ये छोटी छोटी बातें हैं जिस पे हम ध्यान नहीं देते हैं, पर ये बहुत इम्पॉर्टेंट बात है जो अपने को शुगर्स ना ही कंट्रोल में रहने में हेल्प करेगा, पर आगे जाके शुगर से होने वाली जो कॉम्प्लिकेशंस है उससे भी हमें बचाएगा. नक्कीच. डॉक्टर शेफाली, इन केस एखादा मधुमेही यांनी जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की जर मी कार्बोहायड्रेट घेणं बंदच केलं, म्हणजे वजन कमी केलं, तर त्यानुसार त्यांना टाईप 2 मधुमेहापासून मुक्ती मिळेल का, तर त्यावर तुमचं उत्तर काय असेल? सगळ्यात महत्त्वाचं, टाईप 2 डायबिटीज हे फार महत्त्वाचं आहे, कारण टाईप 1 डायबिटीज कधीही जात नाही. तर हे एक वेगळा विषय झाला. पण टाईप 2 डायबिटीज नक्कीच प्रमाणात कमी होऊ शकतं जर तुमचं वजन कमी केलं तर. आता वजन कमी करण्याचे 2 मार्ग आहेत आणि ते हातात हात मिळवून चालतात. एक म्हणजे तुमचं जे काही दैनिक व्यायाम आहे तो एक प्रकार आहे, आणि त्याच्याचबरोबर तुम्ही काय खाता, कुठलं डाएट पाळता, हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आता जसं तुम्ही म्हणालात लो कार्ब डाएट, तर डाएटच्या बद्दल काय बोलायचं, दर आठवड्याला तुम्हाला नवीन सोशल मीडियावरती नवीन डाएट येतं आणि प्रत्येकजण नवीन डाएट ट्राय करायचा प्रयत्न करतो. तर जसं तुम्ही कार्बोहायड्रेट बोललात, तर कार्बोहायड्रेट 2 प्रकारचे असतात. एक सिंपल कार्बोहायड्रेट म्हणजे सरळ कार्बोहायड्रेट, हे जर तुम्ही खाल्लं तर तुमची साखर लगेच वाढते आणि खूप वाढते. दुसरं म्हणजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट किंवा जटिल कार्बोहायड्रेट. आता ह्याचं जेव्हा आपण भक्षण करतो त्यावेळेस शरीराला 3-4 तास लागतात ह्याला पचवायला, त्यामुळे तुमची शुगर हळूहळू वाढते व फार वाढत नाही. तर जेव्हा तुम्ही कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचा आहार घेता त्यावेळेस तुमची शुगर नियंत्रणात राहू शकते. हे सांगितलं तरीसुद्धा जेवढं तुम्ही कार्बोहायड्रेट खाताय त्याच्यापेक्षा जर कमी केलं तर तुमचं वजन नक्कीच कमी होणार. फक्त 2-3 गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही सिंपल कार्बोहायड्रेट्स नाही, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स खायचे. सिंपल कार्बोहायड्रेट्स आहारातनं कम्प्लिटली बंद करून टाका, ते सगळ्यात चांगलं आहे.
दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलंही डाएट चालू करता तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमचं न्यूट्रिशन, विटॅमिनचे लेवल, मिनरलचे लेवल जे तुमच्या स्वास्थ्यासाठी गरजेचं आहे ते सगळं तुम्हाला मिळालंच पाहिजे. तिसरी गोष्ट की ज्या वेळेस तुम्ही नवीन डाएट चालू कराल हे विचार करा की हे डाएट मी 4-5 वर्ष चालू ठेवू शकीन की नाही. 3 महिने डाएट करून मग तुम्ही सोडून दिलं तर त्याचा फायदा होणार नाही आहे. तर असं डाएट घ्या जे तुम्ही अंमलात आणू शकाल, ते तुम्ही लांब कित्येक वर्ष चालवू शकाल. आणि जेव्हा नवीन डाएट चालू करता त्यावेळेस तुमच्या डॉक्टरांशी बोलणं फार गरजेचं आहे. कारण तुमच्या डायबिटीजची जी औषधं आहेत त्याची डोजेस, मात्रा जी आहे ती बदलायला लागेल. नाहीतर तुमच्या डाएटमुळे तुम्हाला खूप कमी किंवा खूप जास्त साखर वाढू शकते. तर डॉक्टरांशी सल्ला घेऊन मगच नवीन डाएट चालू करा. नक्कीच. डॉक्टर शिफाली आणि डॉक्टर अमित, तुमच्यासाठी कॉमन एक प्रश्न आहे की जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का, जेणेकरून जे मधुमेही असतील त्यांनी कसं डेली रुटीन फॉलो करावं, कसा आहार असावा, एक्सरसाइज अँड ऑल, तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल डॉक्टर अमित? तर पहिलं तर सर्वात महत्त्वाचं मी मानते की डायबिटीज बरोबरचा प्रवास जे आहे त्यात थोडेसे उतारचढाव होऊ शकतात, पण त्याला कंट्रोलमध्ये आणणं एवढं कठीण नाही आहे. ते एक आर्ट आहे, मेडिसिन पण आहे, पण एक आर्ट आहे की जर तुम्ही आहार जसं मॅडमनी सांगितलं तसं व्यवस्थित घेतलं, टायमांनी खाल्लं, एक्सरसाइज केली, तुमचे जे रुटीनमध्ये तुमचे डॉक्टरांनी जशी सल्ला दिली आहे तुम्ही मान्य केली, डॉक्टरांचे फॉलोअप व्यवस्थित केलं, तर डायबिटीज नियंत्रणमध्ये ठेवणं एवढं कठीण नसतं. यात मी एक पॉईंट ॲड करते की यात रिस्क फॅक्टर्स असतात ज्यांना डायबिटीज व्हायची शंका जास्त असते. जर तुमचं वय 40च्या वर आहे, जर तुम्हाला ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल किंवा तुमचं वजन जास्त आहे, की तुमच्या फॅमिलीमध्ये कुणाला डायबिटीज आहे, तुम्हाला जेस्टेशनल डायबिटीज होतं, की तुमची दिनचर्या अशी आहे की तुम्ही एक्सरसाइज जास्त नाही करू शकत, त्या लोकांनी रेग्युलरली त्यांची शुगर्सची ॲटलिस्ट वन्स इन अ इयर टेस्टिंग करावी. माझं असं मानना है, मैं एक ही लाइन में बोलना चाहूँगी कि आपकी कोई बीमारी आपकी परिभाषा नहीं होनी चाहिए. आप उससे कैसे ताकत से और साहस से उसे लड़ते हैं वो आपकी परिभाषा होनी चाहिए. तो आज वर्ल्ड इंटरनेशनल वुमेंस डे पे मैं आपको एक ही मैसेज देना चाहूँगी कि आप अपनों का ज़रूर ख्याल रखें, पर साथ में अपना ख्याल रखना ना भूलें. Happy International Women's Day to everyone. डॉक्टर शिफाली? आय टोटली अग्री विथ डॉक्टर अमी. डायबिटीजच्या कंट्रोलमध्ये किंवा नियंत्रण ठेवायला जीवनशैली नेहमीच बदलली पाहिजे, आपलं विचारसरणी बदलली पाहिजे. महिलांनी नक्कीच स्वतःची काळजी जास्त घ्यायला हवी. तुम्हाला पथ्यपाणी व्यवस्थित करायला पाहिजे. जसे डॉक्टर सांगतात तशी औषधं घेतली पाहिजे. तुम्ही व्यायाम रोजचा अर्धा तासासाठी तरी केलाच पाहिजे. मग तो व्यायामसाठी खूप खर्च करायची गरज नाही आहे. तुम्ही चालू शकता, स्विमिंग करू शकता, सायकलिंग करू शकता, योगा करू शकता, आणि काही नसलं ना तर बॉलिवूडचं म्युझिक लावा आणि 2-3 गाण्यांवरती नाचून घ्या तरी चालेल. पण व्यायाम, शारीरिक व्यायाम हा हवाच. तसंच तुमची औषधं वेळेवरती घेणं फार गरजेचं आहे, कारण तुमचा शुगरची औषधं किती वाजता आणि कधी खाताय त्याच्यावरती अवलंबून असतात. थोडासा तुमची स्वतःची काळजी घेतलीत तर खूपपर्यंत तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स होणार नाहीत. आज इंटरनॅशनल वुमेन्स डे आहे, पण मी म्हणेन आपल्याला एक दिवस वर्षातनं कशाला पाहिजे. प्रत्येक दिवस हा प्रत्येक माणसाचा आहे, तो पुरुष असो का स्त्री, आणि प्रत्येक दिवसातनं स्वतःची काळजी करायला 1 तास नक्कीच काढला पाहिजे. मधुमेहामुळे फक्त तुमची जेवणातली साखर बंद झाली आहे. आहार करून, पथ्य पाळून, एक्सरसाइज करून व खूप हसून तुमच्या जीवनातला गोडवा नक्कीच कमी करू नका. हॅपी वुमेन्स डे. डॉक्टर, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर आजच्या या कार्यक्रमात आमचे प्रेक्षक जे मधुमेही आहेत ते डॉक्टरांच्या आज दिलेल्या सल्ल्याचे नक्कीच पालन करतील आणि त्यांचा मधुमेह व्यवस्थापित करण्यासाठी त्याचा पुरेपूर फायदा घेतील. आणि आमच्या तरुण नॉन डायबेटिक महिला दर्शकांसाठी डॉक्टरांचा सल्ला हा अतिशय उपयुक्त ठरेल, ज्यामुळे त्यांना भविष्यात मधुमेह आणि त्याच्या गुंतागुंतीपासून वाचण्यात नक्कीच मदत होईल. आम्ही लवकरच आमच्या टॉक शो डायबिटीज डायलॉग्सवर नवीन पॅनलसह परत येऊ. तोपर्यंत पाहत रहा झी 24 तास. नमस्कार.